का तुमच्या मनात जर खदखद होती तर ती तुम्ही आधी बोलून दाखवायला हवी होती. तुम्ही 9.5 वर्ष शांत बसला आणि 9.5 वर्षानंतर तुम्ही इलेक्शनच्या तोंडावरती ती खदखद बोलून दाखवताय. तासगाव कवठेमंकाळमधल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम आबाप्रेमींना याविषयी प्रचंड दुःख झालं आहे. खरं तर त्याच्या पाठीमागं त्यांचा काय हेतू होता ह्याचं स्पष्टीकरण तेच चांगल्या पद्धतीनं देऊ शकतील, पण ही ती योग्य वेळ नव्हती. स्वर्गीय RR आबांच्या कन्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. खरं तर अजित पवारांनी काल केलेलं वक्तव्य तुमच्या कुटुंबियांना दुखावणारं होतं. या सगळ्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय? यात काही राजकारण दिसतंय का? खरं तर आबांना जाऊन 9.5 वर्ष झाले आणि 9.5 वर्षानंतर ही जी खदगद बोलून दाखवली. खरं तर याचं दुःख एक मुलगी म्हणून मला होतं आहे, माझ्या कुटुंबियांना त्याचं दुःख झालं आहे आणि कुटुंबियांनाच नाही तर तासगाव कवठेमंकाळमधल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम आबाप्रेमींना याविषयी प्रचंड दुःख झालं आहे. कारण का ही खदगद बोलून दाखवायची वेळ नव्हती. कारण का निवडणुकीच्या तोंडावरती आमच्या होमपिचवरती येऊन आबांविषयी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं खरं तर दुःख वाटतं या बाबतीत. पण मग असं अचानक वक्तव्य करण्यामागे काही हेतू दिसतो का दादांचा? निवडणुकीच्या तोंडावर म्हणताय तुम्ही, ते राजकीय प्रेरित असावं, मतं मिळवण्यासाठीचे असावं, काय एकंदरीत वाटते दादांचं हे वक्तव्य? त्याचा धक्का का बसला तुम्हाला? कारण का हे अपेक्षित नव्हतं. कारण आबांच्या पश्चात दादांनी आमची जबाबदारी घेतली होती. म्हणजे वैयक्तिक माझी असू दे, माझं लग्नही त्यांनी सांगितल्याप्रमाणे जमवलं होतं. आमच्या कुटुंबियांची जबाबदारी त्यांनी घेतली होती आणि दादा हे घरातील व्यक्ती आहेत. आज आम्ही वडिलांच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडं बघतोय, ते आम्हाला वडीलधारी आहेत आणि दुसरं कोणी बोललं असतं तर एवढं वाईट वाटलं नसतं. पण दादांनी येऊन अशा पद्धतीनं तिथं स्टेटमेंट करणं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हे त्यामुळं आम्हाला खूप दुःख झालेलं आहे. पण हे केवळ मतं मिळवण्यासाठी किंवा त्यांना आबांनाच टार्गेट करायचं होतं असं वाटतं? खरं तर त्याच्या पाठीमागं त्यांचा काय हेतू होता ह्याचं स्पष्टीकरण तेच चांगल्या पद्धतीनं देऊ शकतील, पण ही ती योग्य वेळ नव्हती. कारण का तुमच्या मनात जर खदखद होती तर ती तुम्ही आधी बोलून दाखवायला हवी होती. तुम्ही 9.5 वर्ष शांत बसला आणि 9.5 वर्षानंतर तुम्ही इलेक्शनच्या तोंडावरती ती खदखद बोलून दाखवताय. खरं तर आबांनी सही केली होती. कदाचित आबांनी याच्यासाठीही सही केली असेल कारण का त्याची निपक्षपातीपणाने चौकशी व्हावी आणि ते जे झालेले आरोप आहेत ते खरे आहेत का बिनबुडाचे आहेत हे चेक करण्यासाठी आबांनी केलं असेल आणि त्या पद्धतीचा घोटाळा झाला नसेल तर तो विषयच येत नाही आणि तेही आबांना सिद्ध करायचं असेल की असा कुठला घोटाळा झालेलाच नाही आहे, त्यामुळेही आबांनी ती चौकशी करायला लावलेली असावी. पण दादांचं कोणतं वक्तव्य खूप दुःखद वाटलं? एकतर ते केसानं गळा कापले असं म्हणाले, तुम्ही त्याचं स्पष्टीकरण दिलं की आबांनी का सही केली असावी, मात्र त्यानंतर त्यांनी त्यांच्या आजाराबद्दलही तिथं जाहीरपणे वक्तव्य केलं. खरं तर आजाराबद्दल बोलायचं झालं तर एक सहकारी म्हणून, एक भाऊ म्हणून ते नेहमी आबांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. नेहमी आबांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे. नेहमी आबांना त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आबांचं आणि त्यांचं नातं हे खूप वेगळं होतं. खरं तर आता राजकीय समीकरणं बदललेली आहेत, पण कुठंतरी तो एक आदर त्यांच्याबद्दल आमच्या मनात आजही आहे आणि त्यांनी कशाबद्दल ते बोललं किंवा का बोललं हे मला माहीत नाही किंवा कोणत्या हेतूने ते बोलले हेही मी सांगू शकत नाही. पण ज्या पद्धतीनं बोलले ते खरंच आम्हाला दुःखद आहे. कारण का आबा आज कुठल्याही गोष्टी खंडून काढण्यासाठी आज आबा हयात नाही आहेत आणि आबांच्या पश्चात एखाद्या गोष्टीवरती त्यांच्याविषयी एखादं वक्तव्य करणं हे मला योग्य वाटत नाही. अगदी शेवटचा प्रश्न. खरं तर या वक्तव्यानंतर घरी चर्चा झाली असणार आहे, धक्का बसलाय असं तुम्ही म्हणताय, पण रोहित निवडणूक लढवत आहेत आणि अर्थात कुठेतरी अशा पद्धतीने वक्तव्य करून त्याला निवडणुकीमध्ये त्याचं नुकसान व्हावं किंवा काय, असं काही हेतू वाटतोय? खरं तर आबांच्या निधनानंतर आपल्याला सर्वांना माहिती असेल की माझ्या आईवरती जबाबदारी पडली. कधीही राजकारणात सक्रिय नसलेली आई सक्रिय झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं 10 वर्ष त्यांनी कार्यभार सांभाळला. त्यावेळेस रोहितही त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करत होता. आमच्या तालुक्यातली MIDC असू दे, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी ती मंजूर करून आणली. रिंग रोड असू दे, गडकरी साहेबांच्या माध्यमातून तो मंजूर करून आणला. अतिशय चांगल्या पद्धतीनं मोठे ऑपरेशन्स आमच्या मतदारसंघामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी करून घेतलेले आहेत. वेगवेगळ्या सोयीसुविधा आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
कोविडचा प्रश्न जो आपण बघितला की 2 वर्षा पाठीमागं किती तीव्रतेनं होता, तो कोविड योद्धा म्हणून त्यावेळेस सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना, तासगाव कवठेमंकाळच्या जनतेला त्या पद्धतीनं सपोर्ट केलेला आहे, सहकार्य त्यावेळेस त्यांनी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की याचा कुठलाही फरक आमच्या मतदारसंघावरती होणार नाही, कारण का रोहित हा विकास अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलेला आहे आणि विकासाच्या माध्यमातून तो पुढं गेलेला आहे. म्हणून आज लोकांनी त्याला उचलून धरलेलं आहे. आज लोकांनी पवारसाहेबांच्याकडं मागणी केली की रोहितला तुम्ही तिकीट द्या. त्यामुळं मला नक्की खात्री आहे की विकासाच्या जोरावरती आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं भरघोस यश रोहितला या पंचवार्षिक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळेल. आपण अगदी शेवटचं काय विचार असं वाटतं दादांना या निमित्तानं, थेट जर त्यांना काय प्रश्न विचारावं असं वाटतं? दादांना विचारावसं वाटतं म्हणजे आज आमचे पालक म्हणून आम्ही त्यांना बघतोय, पण कुठंतरी कालच्या ह्याच्यामधून म्हणजे चिन्ह, आज ज्या चिन्हासाठी माझे वडील एवढे वर्ष 90पासून त्या तालुक्यामध्ये प्रयत्न करतायत, ते प्रत्येक भागात, प्रत्येक वस्तीत घड्याळ हे चिन्ह माझ्या वडिलांनी रुजवलं आणि आज त्याच चिन्हाच्या विरोधात माझ्या भावाला उभं राहावं लागतंय. खरं तर ह्याचं खूप वाईट वाटतंय. त्यामुळं विचारायचं असं काही नाही, कारण का वडिलांना, कुठलीही मुलगी वडिलांना प्रश्न नाही विचारू शकत आणि मी सांगितल्याप्रमाणे की दादांना आम्ही वडिलांच्या जागी बघतोय. त्यामुळं वडिलांना, वडिलोपार्जित असणाऱ्या दादांना मी काय प्रश्न विचारणार किंवा त्यांना काय बोलणार या निमित्ताने. त्यामुळे आपण बघतोय की स्मिता भावूक झाल्यात. या अर्थात स्मिताच नाही तर पूर्ण कुटुंब जे आहे आबांचं, त्यांनाही धक्का बसलेला आहे. मात्र हे सगळं वक्तव्य निवडणुकीच्या तोंडावर करावं लागतं आहे अजितदादांना, आणि का करावं लागतं याचं आत्मपरीक्षण त्यांनीच करावं असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.